जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी। सर, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी नाव ऐकलं वाटतं बरं। मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं ना, हुक्स लॉ, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन। बघा, आठवत असेल का तुम्हाला? बघा, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन। मग हा जो डायरेक्टली प्रोपोर्शनलचा सिम्बॉल मला कट करायचा होता आणि त्यासाठी मी ऍड केला एक कॉन्स्टंट, आणि तोच कॉन्स्टंट म्हणजे असतो आपला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, ज्याचा फॉर्म्युला बघा, कॉन्स्टंट म्हणजेच मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, ज्याचा फॉर्म्युला असतो एकदम साधा सरळ सोपा, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन। मग ह्याच मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचे तीन टाइप शिकायचे तुम्हाला। बघा, जसं की स्ट्रेस स्ट्रेनचे तीन टाइप होते ना, कोणते? पहिला होता टेन्साइल वाला, दुसरा होता व्हॉल्यूमेट्रिक वाला, आणि तिसरा होता शियर वाला। हे तीन काय होते? आपल्याला स्ट्रेस आणि स्ट्रेन बघितले होते, ह्याच स्ट्रेस स्ट्रेन वर डिपेंड आहे हे तीन मॉड्युलस। काय? ह्या स्ट्रेसवर किंवा हे जे तीन प्रकार आपण स्ट्रेस स्ट्रेनचे बघितले होते ना, ह्याच तीन टाइपवर अजून हे तीन मॉड्युलस आपल्याला शिकायचे। मग पहिला मॉड्युलस आहे आपला यंग मॉड्युलस, दुसरा आहे आपला बल्क मॉड्युलस, आणि तिसरा आहे आपला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी। सर, तो मॉड्युलस शब्द प्रत्येक ठिकाणी घसतोय सर, त्या मॉड्युलस बद्दल सांगा ना थोडंफार सर। तर बघा, हा जो पण काही मॉड्युलस शब्द दिसतोय ना, तर तो मॉड्युलस असतो, मॉड्युलस इज इक्वल टू रेजिस्टन्स। काय हो सर, काही पण सांगता का हो? मॉड्युलस बरोबर रेजिस्टन्स म्हणजे काय? मला समजलं नाही सर। बघा, आता सांगतो। आता हे पुस्तक आहे, आता हे पुस्तक आहे, या पुस्तकाला आता मी टेन्साइल फोर्स लावतोय। या पुस्तकाला मी काय करतोय? टेन्साइल फोर्स म्हणजे याला ताणण्याचा प्रयत्न करतोय। ताणलं जातंय का? याची लेंथ बिंथ वाढते का? वाढत नाहीये। म्हणजे हे पुस्तक काय करतं? रेजिस्ट करतंय ताणण्यापासून। म्हणजे हे जे पुस्तक आहे ना, ते ताणलं जात नाही, कारण याच्याकडे काय आहे? यंग मॉड्युलस जास्त आहे। याच्याकडे यंग मॉड्युलस जास्त आहे। आणि तेच हे रबर बघा, आता हे रबर आहे, ह्या रबरला काय करतो आता मी? ताणायचा प्रयत्न करतोय। ह्या रबरला काय करतो मी आता? ताणायचा प्रयत्न करतोय। ताणलं गेलं का हो? हो सर, ताणलं गेलं बरं। म्हणजे ह्याचा यंग मॉड्युलस कमी आहे, ह्या इलास्टिक बँड किंवा ह्या रबरचा यंग मॉड्युलस कमी आहे, आणि ह्या पुस्तकाचा यंग मॉड्युलस जास्त आहे। म्हणजे हे पुस्तक ताणलं जात नाहीये किंवा हे पुस्तक ताणण्याला रेजिस्ट करतंय। हे रबर करतंय, हे रबर सुद्धा रेजिस्ट करतंय, पण जास्त करते, म्हणून याचा यंग मॉड्युलस कमी आहे आणि याचा यंग मॉड्युलस जास्त आहे। तर असो, आपण ह्या टाइप नुसार याचे तिघही टाइप बघणार आहे। या टेन्साइल, व्हॉल्यूमेट्रिक आणि शियर नुसार याचे तिघच्या तिघ मॉड्युलस बघणार आहोत। फक्त तुम्हाला मॉड्युलस इज इक्वल टू रेजिस्टन्स कसं असतं हे थोडंफार डोक्यात येऊन गेलं असेल। चला आपण जाऊ यंग मॉड्युलस म्हणजे आपला पहिला टाइप कडे। तर यंग मॉड्युलस काय? बघा, यंग मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी is denoted by y, कॅपिटल y ने डिनोट केला जातं। आता ऑफ इलास्टिसिटी लावू नका, फक्त पार्ट काय करशाल? यंग मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, ज्याच्यामध्ये यंग मॉड्युलस डिपेंड राहणार आहे टेन्साइल वर, बल्क मॉड्युलस डिपेंड असणार आहे व्हॉल्यूमेट्रिक वर, आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी डिपेंड असणार आहे शियर वर। तर चला, पहिला आपला काय? यंग मॉड्युलस, तर जो डिनोट केला तो y ने। आठवरा बघा, काय बोलला तुम्ही? यंग मॉड्युलस कोणावर डिपेंड असतो? सर, टेन्साइल वर डिपेंड असतो। मग सेम यंग मॉड्युलसचा फॉर्म्युला येणार आहे टेन्साइल स्ट्रेस अपॉन टेन्साइल स्ट्रेन। तुम्हाला हे तर माहिती ना, की मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जे आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं, त्याचा फॉर्म्युला होता स्ट्रेस अपॉन स्ट्रेन। एवढं तर तुम्हाला पाठ होतं सर, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, हे आमचं पाठ होतं बरं सर। मग आता तेच आहे, यंग मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा फॉर्म्युला काय असेल? टेन्साइल स्ट्रेस अपॉन टेन्साइल स्ट्रेन। हो सर, हे समजलं बरं। आणि ज्याला डिनोट केला तर y ने। मग सर, याचा अर्थ काय? मी आताच तुम्हाला सांगितलं, हे पुस्तक आहे, ह्या पुस्तकाला मी ताणण्याचा प्रयत्न करतोय, पण हे पुस्तक ताणलं जात नाहीये, कारण याचा यंग मॉड्युलस काय? खूप जास्त आहे। बघा, डेफिनेशनच्या जागेवर कन्सेप्ट, कन्सेप्टच्या जागेवर डेफिनेशनच तुम्हाला विचारली जाणार आहे। मॉड्युलस इज इक्वल टू रेजिस्टन्स तुम्हाला विचारलं जाणार नाही, पण माहित सुद्धा ना, माहित असलं पाहिजे ना तुम्ही काय शिकताय।
तर बघा कन्सेप्ट तुमचे एकूण एक एकदम व्यवस्थित एकदम पक्के होणार आहे. तर मला सांगा, तुम्हीच सांगा या पुस्तकाचा यंग मॉड्यूलस जास्त आहे का ह्या रबरचा? कोण जास्त रेजिस्टन्स तयार करतंय? पुस्तकला जास्त रेजिस्टन्स तयार करतंय का रबर जास्त रेजिस्टन्स तयार करतंय? मला तर असं वाटतंय पुस्तक जास्त रेजिस्टन्स तयार करतंय. पुस्तकला मी इझिली ताणू शकत नाहीये. तर पुस्तक काय झालंय, पुस्तकामध्ये यंग मॉड्यूलस काय भरपूर जास्त आहे. तर याचं युनिट बघून घेऊ. काय पेपरानुसार पण बघावं लागेल ना, फक्त कन्सेप्टने काम चालत नाही, नॉलेज पण ते फॅक्च्युअल असलं पाहिजे. तर बघा याचा जर समजा कोणाला डेफिनेशन विचारलं तर काय सांगशाल? यंग मॉड्यूलस इज डिफाइंड ॲज इट इज द रेशो ऑफ टेन्साइल स्ट्रेस टू द टेन्साइल स्ट्रेन. काय? इट इज द रेशो ऑफ टेन्साइल स्ट्रेस टू द टेन्साइल स्ट्रेन आणि इट इज डिनोटेड बाय वाय. हे सुद्धा पेपरात येऊ शकतं की यंग मॉड्यूलसला कशाने डिनोट केलं जातं, तर डिनोट केलं जातं कॅपिटल वाय ने. इथपर्यंत समजलं. मग मला सांगा आता युनिट तुम्हाला स्वतःलाच तयार करायला लागेल. टेन्साइल स्ट्रेसचं काय रे बाबा युनिट? न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. स्ट्रेनचं युनिट काय? स्ट्रेनचं युनिट नाही ना सर, स्ट्रेनला युनिट नाही, नो युनिट. मग मला सांगा यंग मॉड्यूलसचं युनिट सुद्धा काय राहणार आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बस, जास्त काही नाही. आणि जर आपण त्याला अजून थोडंफार तोडलं तर टेन्साइल स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे? एकदम सोपा, फोर्स अपॉन एरिया. आता याचा मोठा फॉर्म्युला पण लागेल बरं. टेन्साइल स्ट्रेस इज इक्वल टू काय? फोर्स अपॉन एरिया डिवाइड बाय टेन्साइल स्ट्रेन बरोबर काय आहे? टेन्साइल स्ट्रेन आठवा, डेल्टा एल अपॉन एल, चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. आठवतं का थोडंफार? बघा चेंज इन लेंथ आपण डिनोट केला तर डेल्टा एल ने आणि ओरिजिनल लेंथ आपला हा वाला आहे किंवा बघा फोर्स अपॉन एरिया युनिट कशाच होतं? टेन्साइल स्ट्रेसचं. डेल्टा अपॉन एल बघा दोन मिनिटं. हे जे जांभळवाला आहे ना ते काय? टेन्साइल स्ट्रेसचं फॉर्म्युला किंवा टेन्साइल स्ट्रेसचा जो पण काही आपला फॉर्म्युला काढला तो मागच्या वेळेस जे आपले जे स्ट्रेसचे जे पण काही लेक्चर झाले त्याच्यामध्ये. आणि स्ट्रेनचं बघितलं होतं आपण चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ, बरोबर ना. आता मला सांगा फोर्सचा तुम्हाला फॉर्म्युला आठवतो का? फोर्सचा मास इंटू ग्रॅव्हिटी. बघा आठवत असेल नसेल परत पाठ करून घ्या, आठवत असेल नसेल परत पाठ करून घ्या. फोर्सचा अजून एक फॉर्म्युला आहे मास इंटू ग्रॅव्हिटी. फोर्सचा काय फॉर्म्युला आहे? मास इंटू ग्रॅव्हिटी. आणि एरियाचा काय फॉर्म्युला आहे? लेंथ इंटू ब्रेथ. पण समजा क्रॉस सेक्शनल जर गोल असेल तर पाय आर स्क्वेअर, किंवा जर तिथे रेक्टँगल असेल तर लेंथ इंटू ब्रेथ, तिथे एखादी स्क्वेअर असेल तर साइडचा स्क्वेअर, असो कोणताही येईल. बघा नंतर डेल्टा एल ऍज इट इज जसंच्या तसं. मग याला हे सर असं वेगळं विचित्र दिसते सर, याला तुम्ही एकत्र कंबाईन करून टाका. मग याला जसं मला कंबाईन करायची गरज पडली काय होऊन जाईल? उलट होऊन जाईल. हे काय होऊन जाईल? उलट. एल चालला जाईल वरती, डेल्टा एल चालला जाईल खालती. मग आपलं फायनल काय होऊन जाईल ते बघा काय होऊन जाईल? एम जी एल. हा एल चालला जाईल वरती, नंतर हा पाय आर स्क्वेअर, नंतर हा डेल्टा एल चालला जाईल इकडं वरती, असा होऊन जाईल हा. तर हा आपला फायनल फॉर्म्युला असेल. आता तर सध्या तुम्हाला एकदम मोठे न्यूमरिकल राहणार नाही, पण बघू आपल्याला हे कामात येतील. चला यंग मॉड्यूलस समजलं सर आम्हाला. यंग मॉड्यूलस म्हणजे काय? असा रेजिस्टन्स की जो रेजिस्टन्स एखाद्या गोष्टीला ताणला जाऊ देत नाही किंवा त्याची लेंथ वाढू देत नाही. ज्याची लेंथ जास्त वाढली. बघा या रबरची, हे रबर होतं, या रबरची लेंथ वाढली म्हणजे याच्याकडे पण यंग मॉड्यूलस होता पण तो कमी होता. पण तेच हा पेन, ह्या पेनला मी ताणलं, याची लेंथ लवकर वाढली नाही, पण याला सुद्धा आहे ना मी खूप जास्त ताकद लावली, डायरेक्ट क्रेन करून लावली किंवा कोणत्या हायड्रोलिक मशीन लावल्या तर याची सुद्धा लेंथ वाढेल. बरं चला असो. आता नेक्स्ट आहे बल्क मॉड्यूलस.
नेक्स्ट काय आपला बल्क मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी हे पाठ करायचं नाही, ज्याला डिनोट केला तर के ने. बघा लक्षात ठेवा, हा प्रत्येक ठिकाणी पाठ आहे. वाय फॉर हा इकडं वाय, इकडं उलट आहे, इकडं उलट आहे, इकडं के फॉर के, म्हणजे बल्क फॉर के. एवढं लक्षात ठेवा. विचारलं जातं, 100% विचारलं जातं की बल्क मॉड्युलसला कशाने डिनोट करता. आठवा बाबा, बल्क मॉड्युलस मध्ये आपण कोणत्या स्ट्रेस स्ट्रेनचा वापर केला होता. बघा बोललो तुम्ही, बल्क मॉड्युलस रिलेटेड आहे किंवा डिपेंड आहे व्हॉल्युमेट्रिक. म्हणजे सर, म्हणजे बघा आता परत मी हे पुस्तक घेऊ का, पुस्तक घेऊ. बघा ह्या पुस्तकाला मी आता कॉम्प्रेस करतोय, ह्या पुस्तकाला मी आता कॉम्प्रेस करतोय, व्हॉल्यूम चेंज झाला का. ह्या ज्या पुस्तकाला मी कॉम्प्रेस फोर्स लावत होता तेव्हा या पुस्तकाचा व्हॉल्यूम कमी झाला का, नाही. कारण हे पुस्तक काय करत होतं, रेजिस्ट करत होतं. कशाला रेजिस्ट करत होतं, त्याचा व्हॉल्यूम चेंज होण्याला रेजिस्ट करत होतं. तसंच माझ्याकडे एक गोष्ट सापडली होती मला की ज्याच्याने मी लवकर एक्सप्लेन करू शकेल. बघा आता याला सुद्धा मी काय करतोय, कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावतो. बघा कॉम्प्रेस केलं, कॉम्प्रेस होऊन गेलं. बघा कॉम्प्रेस केलं, कॉम्प्रेस होऊन गेला. म्हणजे या ठिकाणी काय होत होतं, रेझिस्टन्स प्रोव्हाइड होत नव्हतं. हे जे पण काही मटेरियल आहे, जे पण काही बॉडी आहे ती काय करते, कॉम्प्रेशनला रेजिस्ट करत नाहीये. पण तेच हे पुस्तक असेल किंवा ही बॉटल असेल, या बॉटलला जेव्हा मी कॉम्प्रेस करतोय तेव्हा ही बॉटल कॉम्प्रेस होत नाहीये. म्हणजे याचा बल्क मॉड्युलस काय जास्त आहे आणि याचा बल्क मॉड्युलस कमी आहे. पण बघा हा परत झाला विषय कशाचा, कन्सेप्टचा. फॉर्म्युला तर सेम आहे, व्हॉल्यूम स्ट्रेस किंवा व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस टू द व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. बस डेफिनेशन विचारली काय सांगशान, bulk modulus is the defined as it is the ratio of volumetric stress to the volumetric strain. बस. आणि अजून कोणती बघा, तुमचा पेपर तर काही थेरी आहे नाही, पण नेक्स्ट सेमिस्टरला मॉस असेल किंवा सॉम असेल त्या ठिकाणी तुम्हाला 100% हे लागणार आहे. तर बघा हे डिनोट केला तर के ने आणि ऍज इट इज बाकी सगळं सेम. व्हॉल्यूम स्ट्रेसचा काय फॉर्म्युला येईल, फोर्स अपॉन एरिया. व्हॉल्यूम स्ट्रेनचा काय फॉर्म्युला येईल, डेल्टा व्ही अपॉन व्ही. परत व्ही चालला जाईल वरती, डेल्टा व्ही चालला येईल इथे. सेम ऍज इट इज, जास्त काही चेंजेस नाही. आणि याचं सुद्धा युनिट बघा, व्हॉल्यूम स्ट्रेनला युनिट नाहीये, त्यामुळे बल्क मॉड्युलसचं फायनल युनिट इज इक्वल टू द व्हॉल्यूम स्ट्रेसचं युनिट. म्हणजे याचं युनिट काय येईल, न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. हे त्याचं युनिट आहे. डायमेन्शन तुमचं जवळपास सगळ्यांचे सारखे, याचे पण सारखे बघा, L-1 M1 T-2, L-1 M1 T-2 सगळ्यांचे तेच आहे. बल्क मॉड्युलस झालं. आता ह्याच्यामध्ये समजलं ना, बल्क मॉड्युलस म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला आपण कॉम्प्रेस करतोय तर ती बॉडी काय करते, कॉम्प्रेशनला काय करते, रेजिस्ट करते. कॉम्प्रेशनला काय करते, रेजिस्ट. बघा कॉम्प्रेशनला रेजिस्ट करते, कॉम्प्रेशनला, एवढा शब्द लक्षात ठेवा, कॉम्प्रेशनला रेजिस्ट. इकडे इकडे काय लक्षात ठेवशाल, इथे लिहू का, टेन्शनला रेजिस्ट, टेन्शनला रेजिस्ट करते. म्हणजे टेन्शन होऊ देत नाही, इलॉंगेशन होऊ देत नाही, लेंथ वाढू देत नाही. आता तिसरं आहे, अरे हा चला जाऊ दे, आता हे आपल्याला हा सुद्धा कन्सेप्ट आलेलाच आहे. काय, बल्क मॉड्युलसचा कन्सेप्ट आलेला असेल तर कॉम्प्रेसिबिलिटी पण बघून घेऊ. कॉम्प्रेसिबिलिटीवर पण भरपूर वेळा प्रश्न विचारले जातात. नावातच आहे ना कॉम्प्रेसिबिलिटी, कॉम्प्रेस असण्याची ॲबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय, कॉम्प्रेस होण्याची ॲबिलिटी. याच्यामध्ये कॉम्प्रेसिबिलिटी आहे का, याला मी कॉम्प्रेस केला, हा कॉम्प्रेस होतोय का, होतोय सर. मग याच्यामध्ये काय कॉम्प्रेसिबिलिटी आहे, एखाद्या वस्तूची अशी प्रॉपर्टी की जी काय करते, स्वतःला कॉम्प्रेस होऊ देते. स्वतःला काय होऊ देते, कॉम्प्रेस होऊ देते, त्यालाच म्हटलं तर कॉम्प्रेसिबिलिटी. कोणाची कॉम्प्रेसिबिलिटी जास्त आहे, याची का याची. बॉटलला मी कॉम्प्रेस करतोय तरी कॉम्प्रेस होत नाहीये, म्हणजे ही बॉटलकडे कॉम्प्रेसिबिलिटी नाहीये. या बॉटलकडे कोण आहे, बल्क मॉड्युलस आहे आणि याच्याकडे काय कॉम्प्रेसिबिलिटी आहे.
म्हणजे हे दोघीच्या दोघी अपोजिट आहे. हा हा वेगळं सांगेल तर हा त्याच्या उलट सांगेल. हा सांगेल मी कॉम्प्रेस होऊ देणार नाही किंवा कॉम्प्रेसला रेजिस्ट करेल, कॉम्प्रेसिबिलिटी होईल. मी तर कॉम्प्रेस होऊ देईल बो, मी तर कॉम्प्रेस होऊ देईल बो. मग बघा कॉम्प्रेसिबिलिटी काय म्हणते, इट इज द प्रॉपर्टी ड्यू टू विच बॉडी कॅन बी कॉम्प्रेस बाय द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. ही अशी प्रॉपर्टी एका बॉडीला जर मी कॉम्प्रेशन फोर्स लावला किंवा एक्सटर्नल फोर्स लावला तर ती काय होऊन जाईल, कॉम्प्रेस होऊन जाईल बस. आणि ही कधीही उलटी राहणार आहे, ही कधीही उलटी राहणार आहे कोणाच्या, मॉड्युलस ऑफ किंवा बल्क मॉड्युलसच्या. तर मी असं म्हणू शकतो का, कॉम्प्रेसिबिलिटी इज ऑलवेज इक्वल टू 1/बल्क मॉड्युलस किंवा रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस किंवा बल्क मॉड्युलसचं उलट, बल्क मॉड्युलसच्या उलट. मग द युनिट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी काय येईल, मीटर स्क्वेअर पण न्यूटन. सेम बघा 1/बल्क मॉड्युलसचं युनिट काय, न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. हे मीटर स्क्वेअर चालला जाईल वरती आणि फायनल युनिट काय होऊन जाईल, मीटर स्क्वेअर अपॉन हे काय होऊन जाईल आपलं कॉम्प्रेसिबिलिटी युनिट. शक्यतो विचारलं जात नाही पण लक्षात असू द्या ना कॉन्सेप्ट. हा चला कॉम्प्रेसिबिलिटी पण समजलं सर आम्हाला. आता आला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आठवा जो डिनोट केला तो इटाने, याला जो एन सारखा दिसतोय तो एन सारखा दिसला तरी त्याला काय म्हणतात आपण, इटा. काय म्हटलं तर इटा. आठवा बाबा, इटा कशाच्या रिलेटेड आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी कशाच्या रिलेटेड आहे. आठवा तर स्टार्टिंगला सांगितलं ना, जसे स्ट्रेस स्ट्रेनचे 3 प्रकार होते, इलास्टिसिटीचे पण 3 प्रकार होते. जसा लास्ट होता काय, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, जो डिपेंड असणार आहे शिअरवर, शिअर स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेनवर. फॉर्म्युला सेम, फॉर्म्युला ऍज इट इज सेम, शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेन. हे आमचं पाठ आहे. जर तुम्हाला डेफिनेशन विचारली, काय सांगशाल डेफिनेशन, इट इज डिफाइंड ऍज इट इज द रेशियो ऑफ शिअरिंग स्ट्रेस टू शिअरिंग स्ट्रेन बस. आणि अजून फॅक्च्युअल डाटा म्हटलं तर इट इज डिनोटेड बाय इटा. युनिट म्हटलं तर सेम, न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. मग सर इथं थोडा कन्सेप्ट सांगतो बघा. शिअर फोर्स काय सांगतो, शिअर फोर्स आठवत असेल तर हा रिलेटेड असतो शेपशी, हा रिलेटेड असतो शेपशी. तर जो पण काही मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काय सांगेल, ए बघ बो मी रेजिस्ट करणार आहे कशाला, माझा शेप चेंज होऊ देणार. तुम्ही जर मला फोर्स लावताय, मी माझा शेप चेंज होऊ देणार नाही. पुस्तक टँजेन्शियल फोर्स आठवतं का, 2 मिनिटं बघा, आठवतं का, खालचा पार्ट फिक्स केला, टँजेन्शियल फोर्स, शेप चेंज झाला, शेप चेंज झाला बघा, शेप चेंज झाला. म्हणजे आणि आता हा फोन, आता काय हा फोन, आता हा फोन आहे, या फोनला सुद्धा मी काय करतोय, टँजेन्शियल फोर्स लावतोय. शेप चेंज होतोय का, शेप चेंज होत नाही. टँजेन्शियल फोर्स जरी लावतोय तरी याचा शेप चेंज होत नाहीये. पण तेच बघितलं मी ह्या पुस्तकाचं, हे पुस्तक, हा टँजेन्शियल फोर्स, शेप चेंज होऊन झाला. म्हणजे हा काय करतोय, शेप चेंज होण्यासाठी रेजिस्टन्स प्रोव्हाइड करत नाहीये. आणि हा मोबाईल काय करतोय, शेप चेंज होऊ देत नाही. म्हणजे हा मोबाईलचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी भरपूर जास्त आहे ऍज कम्पेअर टू हे पुस्तक. पुस्तक बघा किती लवकर मी शेप चेंज करू शकतो बघा, टँजेन्शियल फोर्स, पुस्तकचा शेप चेंज. तर असो, याला म्हटलं तर कन्सेप्ट आता तुम्हाला समजलं असेल. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे काय, तो रेजिस्ट करणार आहे त्याच्या शेप चेंज होण्यापासून, शेप चेंज होण्यापासून काय करणार आहे, रेजिस्टन्स प्रोव्हाइड करणार आहे. तर इथं पण बाकी सगळं सेम. तर हा एक पॉइंट नवीन दिसतोय सर, सांगून द्या ना सर तो. बघा परत तोच विषय, कन्सेप्टचा खेळ सगळा. मेन तर तुम्हाला माहिती आहे की बा जर आम्हाला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी विचारलं, आमचा फॉर्म्युला पाठ आहे, शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेन डिनोटेड बाय इटा, किंवा त्याला एन सुद्धा म्हणतात, म्हणजे एन नाही म्हणत पण लक्षात ठेवा एन फॉर इटा. तर हे काय, ओनली सॉलिड पजेसेस ऑल 3 मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी. ह्या तिघच्या तिघ प्रॉपर्टी आहेत, ह्या तिघच्या तिघ मॉड्युलस आहे ना, हे फक्त ने फक्त डिपेंड असणार आहे सॉलिडवर. कस काय सर,
मला सांगा, पाण्याला तुम्ही ताणू शकता का? बघा, 3 प्रकारचे काय असतात, मॅटर असतात. पहिलं मॅटर असतं बघा, 3 प्रकारचे मॅटर असतात. पहिलं असतं सॉलिड, दुसरं असतं लिक्विड, तिसरं असतं गॅस. सॉलिडला ताणू शकता का? सॉलिडला ताणू शकता का? हे काय मग रबर सॉलिड असतंय, ताणू शकता. चला, लिक्विड पाणी, पाण्याला ताणून दाखवा. तर हिंमत असेल तर पाण्याला ताणून दाखवा. चला, पाण्याला कॉम्प्रेस करून दाखवा. पाण्याला काय करून दाबून दाखवा. लवकर दाबलं जात नाही. गॅसला काय करून टाका, ताणून दाखवा. गॅसला काय करून दाखवा, ताणून दाखवा. लिक्विडला ताणून दाखवा, ताणलं जात नाही. किंवा पाण्याला शिअर करून दाखवा. पाण्याला काय करून दाखवा, शिअर करून दाखवा. म्हणजे पाणी घ्या आणि टँजेन्शियल पोचला. लावताच नाही ना, पाण्याचा शेपच मला चेंज करता नाही. म्हणजे लिक्विड आणि गॅसेसवर ह्या ज्या पण काही आपण प्रॉपर्टी बघितल्या त्या लागत नाही. शिवाय एक, लिक्विड अँड गॅसेस पॉझेसेस ओनली अँड ओनली बल्क मॉड्युलस, म्हणजे व्हॉल्यूमचे रिलेटेड, व्हॉल्यूमच्या रिलेटेड. पण त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलं तर वॉटर ऑलमोस्ट इनकॉम्प्रेसिबल आहे. काय, वॉटर ऑलमोस्ट इनकॉम्प्रेसिबल म्हणजे जवळपास 0.0001% फक्त पाणी काय होऊ शकतं, कॉम्प्रेस होऊ शकतं. बघा, वॉटर हे परफेक्टली इनकॉम्प्रेसिबल नाही. कोणत्याही शिक्षकाने सांगितलं ऐकायचं नाही. ऐकून घ्या, एका कानाने सोडून द्या. काय, वॉटर किंवा लिक्विड हे परफेक्ट इनकॉम्प्रेसिबल नाही, पण ऑलमोस्ट इनकॉम्प्रेसिबल आहे. जवळपास, बघा, जवळपास इनकॉम्प्रेसिबल आणि परफेक्ट इनकॉम्प्रेसिबल मध्ये फरक आहे. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय, त्याला दाबलंच जाऊ शकत नाही. बघा, पाण्याला तुम्ही कितीही दाबा, दाबलं जाणार नाही. पण केवढं, ऑलमोस्ट 99.999999% आपण त्याला कॉम्प्रेस करू शकतो. 0.001% त्याला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. आणि गॅसला तर आपण कॉम्प्रेस करू शकतो. म्हणजे गॅसचा आपण व्हॉल्यूम चेंज करू शकतो. पण ना मी गॅसला ताणू शकतो, ना गॅसचा शेप चेंज करू शकतो. असो, हा काही एवढा काही महत्वाचा नाही. पण लक्षात ठेवा, जेवढे पण काही मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी आहे ते फक्त आणि फक्त सॉलिड साठी काय अवेलेबल, किंवा सॉलिड साठीच काय करतात, ते लागू करतात. आता रिलेशन बिटवीन मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी तिन्ही बघितले. पण कोणकोणते बघितले? पहिला बघितला वाय, बघा पहिला कोणता बघितला, वाय. दुसरा बघितला आपण के, आणि तिसरा बघितला आपण इटा. यंग मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. कॉम्प्रेसिबिलिटी आपण जो कॉन्सेप्ट बघितला तो कोणत्याच प्रकारचा मॉड्युलस नाही. हे तीनच मॉड्युलस बघितले. मग या तिघांमध्ये काही तर रिलेशनशिप आहे का? तर आहे, 100% आहे. आणि 100% पेपराला विचारला तर मग कोणतं येते, तर ते आहे हे वाला. 100% तुम्हाला पाठ करावं लागेल. काय, 1/y इज इक्वल टू 1/3 इटा प्लस 1/9k. एवढं तुम्हाला पाठ करायचं आहे. तर बघा, तुम्हाला एक छोटीशी ट्रिक देतो. पाठ करायचं असेल तर पाठ करा, ट्रिकने लक्षात ठेवायचं तर ट्रिकने लक्षात ठेवा. इथे व्हायच्या आधी काही नसतं, जे 1 आहे, 1 3 9 हे तर राहणारच आहे. आणि हा वाय वाला इकडे एका साईडला राहणार. हा वाय वाला एका साईडला राहणार आहे, आणि बाकी हा 3n आणि 9k एवढं लक्षात राहणार. फक्त तुम्ही काय लक्षात ठेवा, एकच लक्षात ठेवा, याला मराठीत म्हटलं तर 3, काय म्हटलं तर 3, आणि हा न फॉर असतो इटा. न आणि एन, जरी तो एन नाहीये पण तरी ट्रिक साठी लक्षात ठेवा ना, की हा न, तीनाचा शेवटी काय तर न, आणि हा काय इटा, किंवा न किंवा एन. तेवढं लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला आता लक्षात राहू की काय, 1/y 3/3 इटा 3n प्लस 1/9k. एवढं रिलेशनशिप पाठ ठेवा. 100% तुम्हाला एक प्रश्न विचारला येतच नाही. गेटला विचारला तो, येस, जेवढ्या पण मेकॅनिकलचे जेवढे पण एक्झाम असतील ना, त्या ठिकाणी हा प्रश्न 100% विचारला जातो. मग कसं पाठ ठेवशाल, 1/y 1 इज इक्वल टू 1/3n प्लस 1/9. किंवा तुम्ही असं सुद्धा लक्षात ठेवा. मग सर असं लक्षात ठेवायची गरज नाही. हे जर रिलेशनशिप तुमचं पाठ झालं
काय 1/y 1 इज इक्वल टू 1/3n प्लस 1/9k. हे रिलेशनशिप जरी पाठ झालं तुम्ही ह्या रिलेशनशिप हे आरामात काढू शकता. कसं काढतात 2च मिनिटं द्या, 2च मिनिटात तुम्हाला काढून दाखवतो. बघा आपलं पाठ सांगा, मला तुम्ही सांगा तर काय आहे 1/y इज इक्वल टू 1/3 च्या पुढे काय आहे 3 च्या पुढे n आहे 3 च्या पुढे n आहे ज्याला आपण एटा म्हणतो बरं. n फक्त आपण ट्रिक साठी पाठ ठेवलाय प्लस 1/9k. एवढं पाठ झालं रे झालं. आता फक्त सॉल्व करा. हे जे पण काही इक्वेशन आले त्याला सॉल्व करा. 1/y तर काही जास्त सॉल्व होणार नाही. हे सॉल्व होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. याचा गुणाकार याच्याशी याचा गुणाकार याच्याशी करताना तुम्हाला येतं ना हे प्लस 3n भागिला बघा 3n गुणिला 1 3n 9k गुणिला 1 9k. मी जरी n म्हणत असेल तर तू काय इट आहे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे त्यासाठी मी n म्हणतोय. मग 3n गुणिला 9k. सॉल्व करा आता परत 1/y जसाच्या तसा. इथं काही सॉल्व होतोय का थांबा याला नंतर बघू आपण. 9k प्लस 3n 3 नामा 27 इटा इंटू के 3 नामा 27 इटा इंटू के म्हणजे 3चा गुणाकार केला मी या 9शी 27 इटा आणि के ऍज इट इज जसाच्या तसा. 1/y इज इक्वल टू इथं थोडंफार तुम्ही डोकं लावणं इथे काहीतरी कॉमन निघते का 3 कॉमन निघतोय 3 कॉमन निघतोय मग उरला काय मध्ये 3k प्लस इटा किंवा n तुमची इच्छा काहीही म्हणा भागिला 27 n आणि इथपर्यंत पाठ झालं. पाठ करायची गरज नाही एवढं पाठ करा खालचं ऑटोमॅटिक तुम्हाला यायला लागेल. बघा 3 1 3 3 9 27 3 1 3 3 9 27. फायनल कसं झालं माहिती का आता बघा फायनल तुमचं झालं 1/y इज इक्वल टू 1 ला काही घ्यायचं नाही. आता 1 ला काही घेऊ नका डायरेक्ट काय करा 3k प्लस इटा बघा 3k प्लस इटा डिवाइड बाय 9nk 9n. आता सर हे इकडे काहीतरी वेगळंच वाटतं 1/y काय असतं सर याला आपण उलट करून टाकू मग कसं म्हणते y इज इक्वल टू हे पण उलट हे इकडं उलट होईल तर हे पण इकडं उलट होईल 9 इटा k अपॉन 3k प्लस हे काय माझं फायनल रिलेशनशिप आहे. पाठ करा सोडवा काही अडचणी मी फक्त तुम्हाला सांगून दिलं की कसं आलं याच्यावरनं हे कसं आलं मी फक्त तेवढं सांगितलं बस. तर आशा करतो आजचे तिघी मॉड्युलस तुम्हाला व्यवस्थित समजले असेल बरोबर ना. काय कठीण होतं मॉड्युलस इज इक्वल टू रेजिस्टन्स आणि फॉर्म्युलामध्ये म्हटलं तर स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मग यंग मॉड्युलस असेल तर टेन्साइल स्ट्रेस अपॉन टेन्साइल स्ट्रेन. बल्क मॉड्युलस असेल तर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन असेल. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी असेल तर शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेस बस बाकी काही नाही. आणि हा छोटासा फॉर्म्युलामध्ये पण काय लक्षात ठेवा 1 3 9 काय 1 3 9 3चा शेवटी काय तो न त्यामुळे 3च्या नंतर काय येईल n येईल. n ला पण काय म्हणतो इटा. चला तुमची ट्रिक पार्ट नसेल होत नका करा डायरेक्ट तुम्ही ऍज इट इज जसंच्या तसं विदाउट ट्रिक पार्ट केलं तरी काही हरकत नाही. पार्ट व्हायला महत्व आहे. तर आशा करतो आजचं लेक्चर तुम्हाला एकदम व्यवस्थित समजलं असेल. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद.